Ionization enthalpy. Removal of an electron from the neutral atom X result in the formation of cation X plus. एखादा न्यूट्रल ॲटम असेल तर त्या न्यूट्रल ॲटमचं काय झालं, एक इलेक्ट्रॉन काय झाला, रिमूव्ह झाला. ठीक आहे, एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाला म्हणून त्याच्यावर 1 पॉझिटिव्ह चार्ज आला, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, कॅटायन. The energy required to remove an electron from an isolated gaseous atom in its ground state is called as ionization enthalpy. आता तो जो एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाला एका आयसोलेटेड गॅसेस ॲटमपासून, म्हणजे जो गॅसेस ॲटम होता तिथून एक इलेक्ट्रॉन काय झाला, रिमूव्ह झाला. तो इलेक्ट्रॉन रिमूव्ह होण्यासाठी जी एनर्जी लागते, रिक्वायर्ड एनर्जी, तर त्या एनर्जीला काय म्हणतो आपण, आयनायझेशन एन्थाल्पी. म्हणजे एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह होण्यासाठी जी एनर्जी लागणार आहे, किंवा इलेक्ट्रॉन रिमूव्ह होण्यासाठी जी एनर्जी लागणार आहे गॅसेस ॲटमपासून, आणि तो गॅसेस ॲटम कशात कन्वर्ट होईल, कॅटायनमध्ये, आणि इलेक्ट्रॉन काय होतं, रिमूव्ह होतोय, तर त्याला आपण काय म्हणतो, आयनायझेशन एन्थाल्पी. Ionization enthalpy is a quantitative measure of tendency of an element to lose electron and expressed in kilojoule per mole. आयोनायझेशन जी एन्थाल्पी आहे ती क्वांटिटेटिव्ह मेजर केली जाते, आणि ती टेंडन्सी म्हणजे काय असते की इलेमेंट इलेक्ट्रॉन काय करतात, लूज करतात, आणि ती जी आपण आयोनायझेशन एन्थाल्पी मेजर करतो त्याचं जे युनिट आहे किलोजूल पर मोल. सिन्स इलेक्ट्रॉन आर लॉस वन ॲट अ टाईम वी हॅव फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी. समजा इलेक्ट्रॉन जर एक लॉस झाला तर आपण काय म्हणतो, त्याला जी एनर्जी लागणार आहे त्याला फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणतो. सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी, सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी अँड सो ऑन फॉर अ गिवन एलिमेंट. जर अजून एक वेळा इलेक्ट्रॉन लॉस झाला, सेकंड इलेक्ट्रॉन लॉस झाला, आपण त्याला सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणतो. तर अशा पद्धतीने. ठीक आहे, तर बघा इथं दिलेलं आहे आपल्याला, गॅसेस स्टेटमध्ये ॲटम आहे, एक इलेक्ट्रॉन लॉस झाला, फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी. मग जो कॅटायन आहे त्याच्यातनं अजून एक इलेक्ट्रॉन लॉस झाला, +2 चार्ज आला, सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी. Ionization enthalpy is always positive since energy always need to be supplied to knock out electron from the atom. आयोनायझेशन एन्थाल्पी नेहमी कशी असते, पॉझिटिव्ह. आयोनायझेशन एन्थाल्पी नेहमी कशी असणार आहे, पॉझिटिव्ह. कारण एनर्जी ऑलवेज नीड टू सप्लाय नॉक आउट द इलेक्ट्रॉन फ्रॉम ॲटम. त्या ॲटममधून इलेक्ट्रॉन बाहेर करण्यासाठी नेहमी एनर्जी ही लागते, म्हणून डेल्टा एच काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. द सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी इज लार्जर दॅन फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी. जी सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी आहे म्हणजे डेल्टा एच टू, ही डेल्टा एच वनपेक्षा कशी असणार आहे, ग्रेटर असते, लार्जर असणार आहे. इट इन्व्हॉल्व रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम द पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस. कारण सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पीमध्ये जो इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह होणार आहे तो पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिस म्हणजे कॅटनपासून रिमूव्ह होणार आहे. टेबल 6.3 and 6.4 show the value of first ionization enthalpy down the group first and across period second respectively. तर जो आपल्याला टेबल दाखवलेला आहे 6.3 आणि 6.4, त्याच्यामध्ये फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी दाखवलं आहे आपल्याला, ग्रुप फर्स्टचं दाखवलं आहे, आणि पिरियड सेकंडचं दाखवलेलं आहे. ते आता आपण पाहू. तर इथे बघा आयोनायझेशन एन्थाल्पी, एलिमेंट ऑफ ग्रुप फर्स्ट आहे, ॲटॉमिक नंबर दिलं आहे, आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलं आहे, आणि फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी दिली. जर बघितलं लिथियम ॲटॉमिक नंबर 3 आहे, आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2s1 आहे, त्याची आयोनायझेशन एन्थाल्पी किती, 520. सोडियम ॲटॉमिक नंबर 11, 3s1, आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आयोनायझेशन एन्थाल्पी 496. मग बघा ग्रुपमध्ये जसं आपण टॉपकडनं बॉटमकडे चाललो, ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होतो आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा, म्हणजे नंबर ऑफ शेल काय होतं आहे, ॲड होत आहे, तसं जी एन्थाल्पी आहे ती काय होते, कमी होते. आयोनायझेशन एन्थाल्पी काय होते, कमी होते. ठीक आहे,
तेच आपण आता पिरियडमध्ये बघू. सेकंड पिरियड आहे लिथियम ॲटॉमिक नंबर 3, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2s1 आणि आयोनायझेशन एंथॅल्पी फर्स्ट. बेरिलियम ॲटॉमिक नंबर 4, आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2s2, आयोनायझेशन एंथॅल्पी 899. बोरॉन 5, आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2s2 2p1 आणि आयोनायझेशन एंथॅल्पी 801. कार्बन ॲटॉमिक नंबर 6, आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2s2 2p2 आणि 1086. मग बघा लेफ्टकडनं राईटकडे जाताना जनरली काय होते, आयोनायझेशन एंथॅल्पी वाढते. आयोनायझेशन एंथॅल्पी काय होते, वाढते. म्हणजे ग्रुपमध्ये कमी होते, पिरियडमध्ये ती वाढत जाते. It is seen from table 7.3 that on moving down the group, first ionization enthalpy decreases. म्हणजे टॉपकडनं बॉटमकडे ग्रुपला काय होते, फर्स्ट जी आयोनायझेशन एंथॅल्पी आहे ती काय होते, डिक्रीज होते, कमी होताना आपल्याला दिसते ग्रुपमध्ये टॉपकडनं बॉटमकडे. दिस इज बिकॉज इलेक्ट्रॉन इज टू बी रिमूव्ह फ्रॉम लार्जर व्हॅलेन्स शेल. कारण तो इलेक्ट्रॉन रिमूव्ह होणार आहे, तर लार्जर व्हॅलेन्स शेलमधनं इलेक्ट्रॉन काय होते, रिमूव्ह होते. लार्जर व्हॅलेन्स शेल म्हणजे काय, ग्रुपमध्ये टॉपकडनं बॉटमकडे येताना नंबर ऑफ शेल ॲड होतात. नंबर ऑफ शेल ॲड होतात म्हणजे काय, जे डिस्टन्स आहे न्यूक्लियसचं आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनचं ते वाढतं. ते वाढल्यामुळे काय होतं, इलेक्ट्रॉन इझिली काय होतं, रिमूव्ह होतो. स्क्रीनिंग ड्यू टू कोर इलेक्ट्रॉन गोज ऑन इन्क्रीजिंग अँड इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. ग्रुपमध्ये काय होतं, जो स्क्रीनिंग इफेक्ट्स होता, शेडिंग इफेक्ट्स, तो वाढत गेला आणि जो इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज आहे तो काय झाला, कमी होत गेला. कारण नंबर ऑफ शेल वाढत होत्या, जो स्क्रीनिंग होता, स्क्रीनिंग इफेक्ट्स तो काय झाला, वाढत गेला. म्हणून जो इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज आहे तो काय झाला, कमी झाला. द रिमूव्हल ऑफ आउटर इलेक्ट्रॉन देअरफॉर बिकम इझियर मोर अँड मोर इझी. म्हणून जो आउटर इलेक्ट्रॉन आहे तो रिमूव्ह होणं काय झालं, इझिली झालं. म्हणून जी आयोनायझेशन एंथॅल्पी आहे टॉपकडनं बॉटमकडे येताना ग्रुपमध्ये ती काय होत जाते, कमी होत जाते. अँड ओव्हरऑल इन्क्रीज ऑफ द फर्स्ट आयोनायझेशन एंथॅल्पी अक्रॉस अ पिरियड. सेकंड, आता सेकंड पिरियडमध्ये बघितलं आपण तर फर्स्ट आयोनायझेशन एंथॅल्पी काय होते, लेफ्टकडनं राईटकडे ओव्हरऑल जर बघितलं तर इन्क्रीज होते. कॅन बी नोटीस, आपण टेबल 7.4 मध्ये बघितला. दिस इज बिकॉज द स्क्रीनिंग इज द सेम अँड इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज इन्क्रीजेस अक्रॉस अ पिरियड. कारण जो स्क्रीनिंग इफेक्ट्स आहे, शेडिंग इफेक्ट आहे, तो पिरियडमध्ये सेम असतो. न्यूक्लियर चार्ज काय होतो, ॲक्च्युअल न्यूक्लियर चार्ज इन्क्रीज होतो. म्हणून जो इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज आहे तो काय होतो, पिरियडमध्ये इन्क्रीज होतो. लेफ्टकडनं राईटकडे इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज पिरियडमध्ये इन्क्रीज होतो. ॲज अ रिझल्ट आउटर इलेक्ट्रॉन इज अ हेड मोर टाईटली. याच्यामुळे काय होतं, जो आउटर इलेक्ट्रॉन आहे तो मोर टाईटली हेल्ड असणारे न्यूक्लियसशी. द फर्स्ट आयोनायझेशन एंथॅल्पी देअरफॉर इन्क्रीज अक्रॉस अ पिरियड. म्हणून पिरियडमध्ये लेफ्टकडनं राईटकडे जी एंथॅल्पी असते, आयोनायझेशन एंथॅल्पी, ती काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. द अल्कली मेटल डिस्प्ले द लोएस्ट फर्स्ट आयोनायझेशन एंथॅल्पी. जे अल्कली मेटल आहेत तर त्यांची जी आयोनायझेशन एंथॅल्पी ती कशी, लोवेस्ट आहे, सगळ्यात कमी आहे. इनर्ट गॅसेस शो हायेस्ट फर्स्ट आयोनायझेशन एंथॅल्पी अक्रॉस अ पिरियड. पिरियडमध्ये जे इनर्ट गॅसेस आहे सगळ्यात शेवटी 18 ग्रुप, त्यांची आयोनायझेशन एंथॅल्पी पिरियडमध्ये कशी आहे, सगळ्यात जास्त असते. Some irregularity are noticed for the first ionization enthalpy as we move across a period. पिरियडमध्ये लेफ्टकडनं राईटकडे जाताना आपल्याला जे आयोनायझेशन एंथॅल्पी सतत वाढताना दिसत नाही. काही ठिकाणी ते कसं दिसतं, इरेग्युलरिटी. म्हणजे काय, आयोनायझेशन एंथॅल्पी पिरियडमध्ये वाढत जायला पाहिजे, परंतु काही वेळेस काय होतं, ती कमीसुद्धा येते, नंतर परत वाढते. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट आयोनायझेशन एंथॅल्पी ऑफ बोरॉन इज स्मॉलर दॅन दॅट ऑफ बेरिलियम. आता जी बोरॉनची आयोनायझेशन एंथॅल्पी आहे ती बेरिलियमपेक्षा स्मॉल आहे. बिकॉज बेरिलियम लुजेस द इलेक्ट्रॉन फ्रॉम 2s ऑर्बिटल while boron loses the electron from 2p orbital which has a less penetration. म्हणजे बेरिलियम जो इलेक्ट्रॉन लूज करतोय तो 2s ऑर्बिटल पासून करतोय
आणि बोरॉन जो इलेक्ट्रॉन लूज करतोय तो 2p ऑर्बिटल मधनं करतोय, कारण एस ऑर्बिटलचा शेप कसा आहे, सर्क्युलर. पी ऑर्बिटलचा शेप कसा आहे, डंबेल शेप आहे. Then the 2s orbital, therefore it is easy to remove a 2p electron from 2s electron. म्हणून 2p मधनं इलेक्ट्रॉन रिमूव्ह होणं काय इझी आहे 2s पेक्षा. ठीक आहे, आपण जे बघितलं त्याच्यात असं मेन्शन केलेलं आहे की बेरिलियम आणि बोरॉन. बेरिलियम हा 2s मधनं इलेक्ट्रॉन लूज करतो, बोरॉन हा 2p मधनं इलेक्ट्रॉन लूज करतो. ठीक आहे, परंतु 2p मधनं इलेक्ट्रॉन रिमूव्ह होणं कसं असतं, इझिली इलेक्ट्रॉन काय होतं, रिमूव्ह होतो. परंतु बेरिलियममधनं तो इझिली होत नाही. म्हणून बेरिलियमची आयनायझेशन एन्थॅल्पी कशी बोरॉनपेक्षा जास्त आहे, कारण इथं इलेक्ट्रॉन रिमूव्ह होणं कसं आहे, थोडंसं अनइझी डिफिकल्ट आहे 2s मधनं. पण 2p मधनं तो काय होतो, इझिली काय होतो, रिमूव्ह होतो. सिमिलरली फर्स्ट आयनायझेशन एन्थॅल्पी ऑफ ऑक्सिजन इज स्मॉलर दॅन दॅट ऑफ नायट्रोजन. जो ऑक्सिजनची आणि नायट्रोजन कम्पेअर जर केला तर ऑक्सिजनचं आयनायझेशन एन्थॅल्पी, फर्स्ट आयनायझेशन एन्थॅल्पी नायट्रोजनपेक्षा कमी आहे. बिकॉज ऑक्सिजन लूजेस द इलेक्ट्रॉन फ्रॉम डबल ऑक्युपाइड 2p ऑर्बिटल. हे 2p ऑर्बिटलमधनं काय होतं, इलेक्ट्रॉन लूज होतात. ड्यू टू repulsion, due to electron repulsion, it is easier to lose this electron than the electron from the singly occupied 2p orbital in nitrogen atom. आता बघा, ऑक्सिजनमध्ये जर बघितलं आपण तर ऑक्सिजनचं एन्थॅल्पी कमी आहे, नायट्रोजनची जास्त आहे. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 हा 7 आहे. म्हणजे याचं कॉन्फिगरेशन जर बघितलं 1s2 ऑक्सिजनचा, 2s2 2p4. ठीक आहे, नायट्रोजनचं जर बघितलं 1s2 2s2 2p3. ठीक आहे, तर ऑक्सिजनमध्ये काय आहे, इलेक्ट्रॉन रिपल्शन कसं आहे, जास्त असल्यामुळे तो इझिली काय करतो, इलेक्ट्रॉन लूज करतो. ओके, कारण तिथं एका ठिकाणी डबल इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे पेअर इलेक्ट्रॉन आहे. तसं ऑक्सिजनमध्ये नाही, तसं नायट्रोजनमध्ये नाही आहे. नायट्रोजनमध्ये कसं सिंगली ऑक्युपाय 2p ऑर्बिटल इन नायट्रोजन ॲटम. ओके, सिंगली ऑक्युपाय म्हणजे प्रत्येक ऑर्बिटलमध्ये एक इलेक्ट्रॉन, म्हणून तिथे जास्त रिपल्शन नाही आहे. ओके, इलेक्ट्रॉनचं रिपल्शन तिथे थोडं कमी आहे. तेच ऑक्सिजनमध्ये कसं आहे, जास्त आहे, म्हणून तो इझिली इलेक्ट्रॉन लूज करतो. म्हणजे एनर्जी कमी लागते, म्हणजे आयनायझेशन एनर्जी त्याला कमी आहे. परंतु नायट्रोजनमध्ये त्याला जर एक इलेक्ट्रॉन लॉस करायचा तर 2p म्हणजे काय झाला, हाफ फील्ड झाला, आणि 3 सब ऑर्बिटल आहेत, त्या प्रत्येकामध्ये सिंगल फील्ड आहे. पण इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणं काय होतं, थोडंसं डिफिकल्ट होतं. दिस इज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ हर्ट्झ रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी डिस्क्राइब इन द चॅप्टर 4. तर एक हर्ट्झ रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी, त्याचा तो काय आहे, कॉन्सिक्वेन्स आहे. ओके, जो आपण चॅप्टर 4मध्ये डिस्क्राईब केलेला आहे. The first ionization enthalpy value of silicon, phosphorus, chlorine 780, 1060, 1255 kilojoule per mole respectively. The first ionization enthalpy of sulfur will closer to 1000 or 1200 kilojoule per mole. आपल्याला प्रेडिक्ट करायचं आहे सल्फरचं जी आयनायझेशन एन्थॅल्पी असेल ती 1000 किंवा 1200 किलोजूल पर मोल असेल. ॲज वी मूव अक्रॉस अ पिरियड 3 फ्रॉम अ लेफ्ट टू राईट द एलिमेंट सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन कम इन अ सिक्वेन्स. ए सिक्वेन्समध्ये लेफ्ट टू राईट. देअर आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर सिलिकॉनचं बघितलं 3s2 3p2 आहे,
फॉस्फरसचं काय 3s2 3p3 आहे. सल्फरचं काय 3s2 3p4 आहे. अँड क्लोरीनचं काय 3s2 3p5 आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे रिस्पेक्टिवली. फॉस्फरस लुजेस अन इलेक्ट्रॉन फ्रॉम अ सिंगली ऑक्युपाय 3p. फॉस्फरसमध्ये जर बघितला तर फॉस्फरस लुजेस इलेक्ट्रॉन, हे फॉस्फरसचं आहे, लुजेस अन इलेक्ट्रॉन फ्रॉम अ सिंगली ऑक्युपाय 3p ऑर्बिटल, वेअरॅज म्हणजे जो पी ऑर्बिटल आहे तिथं प्रत्येक याच्यामध्ये काय सिंगल इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे 3 सब ऑर्बिटल आहेत, त्याच्यात आपण एक इलेक्ट्रॉन आहे. सल्फर लुजेस इलेक्ट्रॉन फ्रॉम अ डबली ऑक्युपाय 3p ऑर्बिटल. सल्फरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितला तर 3s2 3p4 म्हणजे 3p4 म्हणजे त्याच्यात जे इलेक्ट्रॉन आहे फर्स्ट, सेकंड, थर्ड, आणि इथं काय झाला तो डबल ऑक्युपाय आहे. Therefore, the first ionization enthalpy value of sulfur has to be lower than that of phosphorus. आता बघा सल्फरमध्ये काय झालं, डबल ऑक्युपाय झाल्यामुळे इलेक्ट्रॉन रिपल्शन कसं जास्त आहे, म्हणून तो इझिली जो असेल एक इलेक्ट्रॉन काय करतो, पहिला इलेक्ट्रॉन लूज करतो. म्हणून आयोनायझेशन एन्थॅल्पी सल्फरची कशी आहे, कमी आहे कोणापेक्षा, फॉस्फरसपेक्षा. आणि फॉस्फरसमध्ये सिंगल ऑक्युपाय आहे, सल्फरमध्ये एका ठिकाणी डबल ऑक्युपाय आहे, आणि इलेक्ट्रॉन रिपल्शन सल्फरमध्ये जास्त असल्यामुळे तो एक इलेक्ट्रॉन इझिली काय करतो, रिमूव्ह करतो. म्हणजे आयोनायझेशन एन्थॅल्पी सल्फरची कमी आहे फॉस्फरसपेक्षा, फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी. Thus, first ionization enthalpy of sulfur would be less than 1060 kJ per mole, and therefore should be close to 1000 kJ mole, not 1200 kJ per mole. म्हणून सल्फरची जी फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी ती 1060 kJ per mole पेक्षा कमी असेल. ओके, आणि ती 1200च्या जवळ असू शकत नाही, किंवा आपण असं म्हणू ती क्लोज असेल, ती 1000 kJ per mole इतकी काय असणार आहे, क्लोज असणार आहे. आयडेंटिफाय द पेसेस हॅव्हिंग लार्जर रेडियस फ्रॉम द फॉलोइंग पेअर. आपल्याला आता खाली काही जोड्या दिल्या आहे, त्याच्यात आपल्याला आयडेंटिफाय करायची की कोणाची रेडियस मोठी आहे. सोडियम ॲटम अँड सोडियम आयन, सोडियम आयन अँड मॅग्नेशियम आयन. द न्यूक्लियर चार्ज इज सेम इन द सोडियम अँड सोडियम प्लस आयन. सोडियम आणि सोडियम प्लस आयनचा जो न्यूक्लियर चार्ज आहे तो सेम आहे, बट सोडियम प्लस हॅज लेस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन अँड लेस नंबर ऑफ ऑक्युपाय शेल. परंतु सोडियम आणि सोडियम प्लसमध्ये जर बघितलं, आता बघा सोडियम याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स जर बघितलं आपण तर ते दिलेलं आहे 1s2 2s2 2p6 3s1. सोडियम 1मध्ये काय असतं, तो जो एक इलेक्ट्रॉन आहे 1s2 2s2 2p6, जो 1 इलेक्ट्रॉन तो लॉस झालेला आहे. मग याच्यात जो न्यूक्लियर चार्ज आहे तो +11 आहे, इथे सुद्धा न्यूक्लियर चार्ज +11 आहे. ठीक आहे. मग जर आपण बघितलं तर इथे एक शेल जी आहे 3 आहे, इथं ती शेल नाही आहे, म्हणजे कॅटायनमध्ये ती शेल नसते, पण सोडियम ॲटममध्ये ती शेल आहे. म्हणजे सोडियम कॅटायन हॅज लेस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉन कमी, आणि लेस नंबर ऑफ ऑक्युपाय शेल, एक शेलसुद्धा कमी. कारण सोडियम ॲटममध्ये 3 शेल आहेत आणि सोडियम कॅटनमध्ये 2 शेल आहेत. देअरफॉर रेडियस ऑफ सोडियम इज अ लार्जर, म्हणजे जो सोडियम ॲटम आहे त्याची रेडियस जास्त आहे, कारण त्याच्यात एक शेल जास्त आहे म्हणून. दुसरं जे दिलेलं आहे बघा, Na+ आणि Mg+2 आर आयसो इलेक्ट्रॉनिक पेसेस. दोघं आयसो इलेक्ट्रॉनिक पेसेस आहे, कारण काय Na+ पण 10 इलेक्ट्रॉन आहे आणि Mg+मध्ये पण 10 इलेक्ट्रॉन आहे. Mg+2 हॅज लार्जर न्यूक्लियर चार्ज दॅन Na+, देअरफॉर Na हॅज अ लार्जर रेडियस. जो Mg+2 आहे याच्यावर जो न्यूक्लियर चार्ज आहे तो जास्त आहे आणि Na+वर कमी आहे. आणि Mg+वर जो न्यूक्लियर चार्ज आहे तो +12 आहे, सोडियम प्लसवर किती आहे 11 आहे. ठीक आहे. याचा न्यूक्लियर चार्ज जास्त असल्यामुळे काय असणार, याची साईज लहान असेल, याचा न्यूक्लियर चार्ज कमी असल्यामुळे काय न्यूक्लियर साईज मोठी असेल, कारण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन दोघांकडे किती सेम आहे, 10 आहे याच्याकडे पण 10 इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. म्हणून Na+ हॅज अ लार्जर रेडियस.